डिफाईन केली जाते म्हणजे कोणाकडून करून घ्या, कोणाकडून करून घ्या. प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे अजून तुझं अंडरस्टँडिंग काय आहे ते मला पहिले समजत आहे. गव्हर्नमेंटच का कॉन्ट्रॅक्ट घेत नाही म्हणजे गव्हर्नमेंट काय काम करत नाही स्वतः असं म्हणायचं तुला. प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंटकडे ते डिपार्टमेंट असणं आवश्यक नाही. आणि जर असेलच तर त्याला जर फीड करायचं असेल तर इट इज अ डिफिकल्ट फॉर गव्हर्नमेंट. म्हणजे कदाचित समजा मी एखादं ट्रान्सफॉर्मर मला पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मर एजन्सी गव्हर्नमेंट विल call tender for supplying the transformer. Okay. There is one of the department of electrical public work department. Suppose they are in need of 50 transformers. Would you tell me whether these 50 transformers will be manufactured by governments and then it will be provided to that organization? असं शक्य आहे का? मग काय करायला लागेल? तेच करायला लागतं. किंवा 50 ट्रान्सफॉर्मर लागतात म्हणून गव्हर्नमेंटने एक ट्रान्सफॉर्मरची कंपनी सेटअप करायची. ते कितपत योग्य होईल? नाही होणार. हा, एकदा 50 ट्रान्सफॉर्मरचं काम झालं तर परत ट्रान्सफॉर्मर लागणारच नाही. का नाही गरज पडते? लक्षात आलं का मुद्दा? तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं की नाही भेटलं? आणखी काय वेगळं विचारायचं असेल तर विचारू शकतो, काहीच हरकत. व्हाय वी नीड, व्हेरी गुड क्वेश्चन. का असं जर ठरवलं प्रत्येकाने स्वयंपूर्ण व्हायचं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. प्रत्येकाने स्वयंपूर्ण होऊन चालत नाही. एव्हरीबडी, प्रत्येकाला दुसऱ्यावर अवलंबूनच राहावं लागतं. एखाद्याने समजा काय म्हटलं की नाही आता मी काहीतरी नोकरी करतो म्हटल्यानंतर मला खायला प्यायला लागणारच आहे ना. मग मी नोकरी करेल आणि मग नाही आता मला थोडी शेती घेतली पाहिजे कारण मला आता काय खायला, मग मी नोकरी करणार का शेती करणार? हा, तुम्ही नोकरी करताय मग तुम्ही शेतीचं जे धान्य आहे ते विकतच घेतलं पाहिजे ना. नाहीतर तुम्ही नोकरी पण करणार नाही आणि शेती पण करणार नाही. एखादा शेतकरी आहे, हा, तो भाजीपाला पिकवतो आणि म्हटलं ठीक आहे व्हेरी गुड, सगळा भाजीपाला मीच खाऊ शकेल का तो? ठीक आहे, भाजी भेटली, बाकीच्या गोष्टी बाकीच्या त्याच्या रिक्वायरमेंट कुठून पूर्ण होतील? त्यासाठी त्याला ती भाजी विकावी लागेल, पैसे मिळवावे लागतील. दुसरीकडनं पैसे मिळवल्यानंतर त्याच्या दुसऱ्या गोष्टी त्याच्यातनं तो विकत घेऊ शकेल. लाईक दिस सिंपल गोष्टीतनं आपण शिकले पाहिजे. वाय वी नीड, म्हणून वेगवेगळ्या फर्म्स आहेत, म्हणून पर्टिक्युलर काम हे स्वतः गव्हर्नमेंट करण्याची आवश्यकता नाहीये. व्हॉट आर दी कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट? कॉन्ट्रॅक्ट लिगल डॉक्युमेंट मध्ये काय असतं? नंबर 1 दॅट इज टायटल पेज. टायटल पेज म्हणजे फ्रंट पेज. सेट ऑफ डॉक्युमेंट्स विच इज कन्सिस्टिंग ऑफ नेम ऑफ वर्क, नेचर ऑफ वर्क, कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट, एस्टिमेटेड अमाऊंट, म्हणजे जस्ट तुमचा फेस. then index which is showing you the contents page wise. then tender notice, हा एक रिपोर्टच असतो तुमचा. त्यानंतर टेंडर नोटीस इन्व्हायटिंग दी टेंडर, कुठे कुठे प्रसिद्ध झाले, कुठल्या पेपरमध्ये, कुठल्या लीगल प्लॅटफॉर्मवर, कुठल्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर इट हॅज बीन पब्लिश्ड. रिगार्डिंग दिस ऑल इन्फॉर्मेशन ऑफ द टेंडर and tender notice that is there about the agreement. Then letter of acceptance of the tender in return, that is order to commence the work. नाही का, की हे तुम्हाला काम दिलेलं आहे त्याची ऑर्डर
In order to avoid the legal complications, it is essential that date of accepting the tender and date of written order of completion of the work or commencement of the work, that is the legal document. Then any other letter regarding the contractor in association with the project for clarification of rate, items, material specifications, standards, etc. Then tender form, printed tender form giving general directions, guidelines of contracts, general description of the work, estimated cost, earnest money, security deposit, time of completion of work, keep in mind. So when you prepare the total report, याच्यामध्ये फक्त आपण estimation of material and cost टेंडर फॉर्म किंवा टेंडर डॉक्युमेंट मधलं आपण जे करत होतो ते फक्त एस्टिमेशन ऑफ मटेरियल अँड कॉस्ट एवढंच केलं आपण, बाकीच्या कोणत्या गोष्टी केल्या का नाही केल्या. त्यामुळे इन दिस डॉक्युमेंट यू आर हॅव्हिंग एंटायर थिंग्स. देन कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट यू हॅव टू मेन्शन. देर आर सेव्हरल कंडिशन्स laid down. There may be a legal problem, so these conditions are very important. Government have to their own standard कंडिशन्स प्रत्येक कामासाठी गव्हर्नमेंटने ठरवलेल्या आहेत, कुठल्या कामासाठी कुठल्या कंडिशन्स किंवा कुठले टर्म्स टाकलेले आहेत. दॅट इज अवेलेबल इन प्रिंटेड फॉर्म विथ टेंडर. सो कंडिशन्स मे स्पेसिफाय अमाउंट ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट, compensation for delay, action when whole security deposit is forfeited, contractor remains liable for pay compensation, extension of time, completion certificate, payment on certificate, payment of bill, department materials, execution of work in accordance with the drawing specifications, alterations in the design specifications, no comparison of alteration, comparison in case of bad work, compensation to a penalty, work to be opened in for inspection. ऐसा नहीं है कि proper and stepwise inspection must be there. Notice to be given that before the work is covered. Maintenance period, care of departmental tools, plants, labors, work on Sunday, some payable and other ways of compensation, change in constitution, supervision by higher officers, arbitration. These are various conditions they have laid down, and the work has to be executed within these terms and conditions. तो सिक्युरिटी डिपॉझिट दिलं जाईल की नाही देणार, पेमेंटमध्ये डिले होईल का, काय ॲक्शन होईल, वेळेत काम झालं नाही तर काय होईल, एक्झिक्युशन टाइम किती असेल, कंप्लीशन सर्टिफिकेट च्या बाबत काय, पेमेंट काय. So all these are very simple things as per the terms. Some additional conditions as per the requirement you can put regarding the work, insurance, lighting, watching, that is what. Then schedule of items of work that you have to mention in your tender documents. Here this report includes all quantities, units required, rate per item in contract as per the price catalog, percentage of rate contract, unit rate, amount, total amount, A schedule, B schedule, whatever as per this, overall percentage rate, below, above, whether the schedule is following the terms, conditions in tender document. Schedule is based on the financial aspect. In general additional specifications, a particular item च्या बाबत general additional specifications may be added specifically for specific works. Then schedule of issue of materials and tools. काही वेळेला you may have some materials and some tools that is available with department that can be used by the contractor during execution of work. That's a schedule, that's a rates, that's a higher basis they are issuing. So what would be the higher charges that to be adopted? Schedule of fare,
वेजेस, ठीक आहे. वेजेसच्या बाबत मी सांगितलं, देर आर सर्टन रूल्स, सर्टन रेग्युलेशन्स बाय द गव्हर्नमेंट. सो शेड्यूल ऑफ फेअर वेजेस, कम्प्लीट सेट ऑफ ड्रॉइंग, प्रत्येक कामाचा पूर्ण सेट ड्रॉइंगचा, वेगवेगळ्या एंटायर ड्रॉइंग, डिझाईन आणि ड्रॉइंग, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो एंटायर सेट ऑफ डिझाईन ड्रॉइंग of work that is to be performed, that is to be available with tender documents. So any tender documents, any contract documents that requires or that includes, like this includes all this documentation. Contract document मध्ये सगळं असलं पाहिजे. ओके, एनी डाऊट? काय काय कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट मध्ये असतं? कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट मध्ये फक्त एक टेंडर भरायचं, एक फॉर्म सबमिट करायचं असं नाही, या सगळ्या गोष्टी असतात. याच्यात अजून काही गोष्टी मेन्शन केलेल्या नाहीत. युअर पास्ट एक्सपिरियन्स, तुम्ही बार आहात का, तुम्ही ब्लॅकलिस्टेड आहात का, हे सगळे सर्टिफिकेट पण जोडायला लागतात, त्याच्यात दिलेलं नाही. ठीक आहे, ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर काही असतात, डिबार आहात का तुम्ही, तुमचं अशा प्रकारचं काम केल्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण तुम्हाला जोडायला. ज्या कामासाठी टेंडर कॉल केलेला आहे त्या प्रकारचं काम तुम्ही इथून मागे, किंवा कॉस्ट दिलेली असते की तुम्ही जर इथून मागे 30 लाखापेक्षा पुढे गव्हर्नमेंटचं कुठलं काम केलेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट जोडा. सो लाईक दिस मेनी डॉक्युमेंट्स यू नीड टू अटॅच. ओके, बोला. काही अडचण आहे का? पुढे जायचंय का थांबायचंय? कारण 49 मधले 7 गळाले, ही आपली कन्सिस्टन्सी आहे. 49 टोटल मॅक्स आकडा आपल्या जनतेचा इथे गेला होता, त्याच्यापैकी 7 जण, 49 मध्ये 2 माझेच आहेत, त्यामुळे 47, 40 म्हणजे 7 जण आउट झाले 1 तासाच्या आत, 1.5 तासाच्या आत, नाही का भगवान? So we will stop here.